लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. नमस्कार लाडकी बहिणींनो, मी रोहन चव्हाण. स्वागत आहे तुमचं रोहन इन्फो या चॅनलमध्ये. तुमची KYC करताना KYC चुकली होती तर ते दुरुस्ती करण्यासंदर्भातचं GR आलेला आहे. तर GRमध्ये बघा काय सांगते, KYC दुरुस्त कशा पद्धतीने झाली पाहिजे, आता चुकली नाही पाहिजे व शेवटची तारीख काय, हे संपूर्ण माहिती तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यापैकी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथं बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत KYC करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबतचा GR आलेला आहे. GR बघा 6 फेब्रुवारी 2026 रोजी निघालेला आहे. म्हणजे आजच हा GR निघालेला आहे महाराष्ट्र शासनाकडून. त्या GR काय सांगते व शेवटची तारीख काय हे पण माहिती आपण जाणून घेऊया. तर खाली आल्यानंतर बघा प्रस्तावना, यामध्ये नाही का, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी KYC माध्यमातून 31/12/2025 पर्यंत आधारद्वारे KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे. परंतु सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थी महिलांकडून लाभार्थ्याचे कुटुंबातील सदस्य, नियमित कर्मचारी व हे असे जे काही असेल ते पात्रता अट होती ते, किंवा राज्य सरकार कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंत वेतन घेत नसावा, याबाबत पर्याय निवडताना चुकीचा पर्याय निवडला गेल्यास आहे. त्यामुळे योजनेतील अनुषंगाने सदर लाभार्थी महिला तपासणी करून लाभार्थ्याचे पात्रतेची प्रत्यक्ष पडताळणी म्हणजे फिजिकली व्हेरिफिकेशन करण्याबाबत सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांना शासन 20/1/2026 कळविण्यात आले होते. म्हणजे किंवा ते KYC चुकली होती तुमची, तर त्या याने 20/1/2026 रोजी शासनाला कळवण्यात आले होते, म्हणजे जिल्हाधिकाऱ्याला. तर त्यानंतर बघा काय झालं ते पण सांगत आहे आपल्याला, की तथापि सदर लाभार्थ्याचे जलद गतीने पडताळणी करण्याकरिता ऑनलाईन KYCमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी देण्यात यावी, अशी मागणी योजनेच्या लाभार्थ्याकडून व क्षेत्रीय कार्यालयाकडून होत आहे. त्या अनुषंगाने ऑनलाईन KYCमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून देण्याची बाब शासनाचा विचाराधीन आहे. म्हणजे शासनानं विचार केला की पुन्हा KYC दुरुस्त करण्याची संधी देण्यात यावी. तर खाली बघा तुम्ही पण शेवटची तारीख पण खाली माहीत पडते आणि KYC लवकरात लवकर चालू करून टाका. आणि ती खाली त्यांची अट वगैरे पण सांगणार आहे. तेवढं शेवट पण नक्की बघा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपण आणत राहू. त्यानंतर इथं बघा शासन परिपत्रकमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत 31/12/2025 पर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी KYC पूर्ण केली आहे, तथापि सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थ्याचे कुटुंबातील सदस्य, नियम व कंत्राटी वगैरे ते आहे, त्यानंतर किंवा राज्य सरकारचे स्थानिक कार्यरत नसावा, अशा याबाबत पर्याय निवडताना नजर चुकीने म्हणते. म्हणजे इथे बघा नजर चुकीचा पर्याय निवडण्यास आलेला आहे. अशा लाभार्थी महिलांसाठी ऑनलाईन KYCमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी 31/3/2026 पर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे. म्हणजे तुम्ही 31 मार्च 2026 पर्यंत KYC करू शकता, म्हणजे सुधारणा करू शकता. जी तुमच्याकडून चुकी झालेली आहे त्याला पूर्ण दुरुस्त करा आणि हप्ता कंटिन्यू घ्या. त्यानंतर खाली बघा, इथे बघा जे काही यांची अट आहे ती 2 नंबरमध्ये बघा, उपरोक्त अनुषंगाने योजनेचे पोर्टल सुधारणा करण्यात आली आहे. यापुढे कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार नाही, याची नोंद घेण्यात यावी. आता या प्रकारे कोणतीही चूक झाली तर त्याची सुधारणा करण्यात येणार नाही, असं स्पष्ट GRमध्ये सांगितलेलं आहे. तर जे पण तुम्ही KYC करसाल तर बरोबर पद्धतशीर KYC करावे आणि आपल्या सायबर कॅफेमध्ये जाऊन KYC करावे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. असे नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर भेटत राहतील.